friends, welcome to my YouTube channel. I am Dr. Mangesh Dishing, working as an assistant professor in Satana College. नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघूया पुणे विद्यापीठाच्या चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम, जी की 2019 पासून BSc मग ते BSc वेगवेगळ्या सब्जेक्ट्समध्ये असो किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये असो, त्यासाठी एक नवीन सिस्टीम लागू केलेली आहे. तिचं नाव आहे चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम. त्याविषयी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम मी तुमचे अभिनंदन करतो. कॉंग्रॅच्युलेशन ऑल ऑफ यू. तुम्ही 12वीला खूप अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवून पास झालेला आहात आणि तुमचे मी स्वागत करतो. वेलकम टू डिग्री कोर्स इन बेसिक सायन्सेस, दॅट इज BSc, आयदर A ग्रुप, B ग्रुप और BSc इन कॉम्प्युटर सायन्स. मित्रांनो, तुम्हाला अभिमन्यू माहिती आहे? अभिमन्यू, होय, महाभारताचा अभिमन्यू. तर त्याचे काय, त्याने म्हणजे त्याला चक्रव्यूहामध्ये जाण्याचे तर माहिती होते, पण चक्रव्यूहामधून बाहेर पडण्याचे माहिती नव्हते. तर तुम्ही ज्यावेळेस BScला ॲडमिशन घेत असाल तेव्हा तुम्हाला BScचे सर्व रूल माहिती पाहिजे. BSc पूर्वीप्रमाणे राहिलेली नाही, ती थोडीशी चेंज झालेली आहे, तर ते आपल्याला समजून घेतली पाहिजे. तर त्या सिस्टीमचे नाव आहे चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम. आपण त्याचे ऑब्जेक्टिव्ह समजून घेऊयात. पहिला आहे एम्प्लॉयबिलिटी, म्हणजे तुमचे शिक्षण आणि तुमचं जॉब याच्यातला जो गॅप असेल तो भरून काढण्यासाठी ही सिस्टीम लागू केलेली आहे. दुसरा आहे ओव्हरऑल एक्सलन्स, म्हणजे तुमची पूर्ण डेव्हलपमेंट झाली पाहिजे. शिक्षण ते जॉब याच्यामध्ये पण तुमचा एज्युकेशन, पर्सनॅलिटी, तुमचं ॲटिट्यूड हे सगळं चेंज झालं पाहिजे. दुसरा आहे, ही सिस्टीम जी होती पूर्वीची ती सिस्टीम सेंट्रिक होती किंवा टीचर सेंट्रिक होती. ही नवीन जी आहे ती स्टुडंट सेंट्रिक, म्हणजे स्टुडंटला जास्तीत जास्त वाव देण्यात आलेला आहे. चौथा आहे ॲबिलिटी इन्हान्समेंट आणि स्किल डेव्हलपमेंट, म्हणजे तुमच्या जी ॲबिलिटी असेल, जे स्किल असेल ते सुद्धा तुम्ही डेव्हलप करू शकतात बाय युजिंग दिस चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम. या सिस्टीमची महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आत्तापर्यंत तुम्हाला पर्सेंटेजमध्ये मार्क्स मिळायचे 70%, 80%, 90%. यामध्ये तुम्ही ग्रेडिंग सिस्टीममध्ये येतात, म्हणजे ग्रेड A+, A++, O अशा प्रकारे ग्रेड्स देण्यात येतील. तर ह्या सिस्टीमचा महत्त्वाचा फायदा आहे ग्लोबल स्टँडर्ड्स, टू मीट विथ द ग्लोबल स्टँडर्ड्स. म्हणजे जगामध्ये ज्या सिस्टीम राबवल्या गेल्या त्या सध्या क्रेडिट सिस्टीम किंवा ग्रेड देतात आणि तुमचे पर्सेंटेज त्या कुठेतरी मॅच होत नाहीत. म्हणजे तुम्हाला जर फॉरेनमध्ये, इकडची डिग्री फॉरेनमध्ये जायचं असेल तर तुम्हाला ट्रान्सक्रिप्ट घ्यावं लागतं युनिव्हर्सिटीकडून, कारण त्या पर्सेंटेजच्या ग्रेडमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी. इवन आपल्या भारतामध्ये सुद्धा एका युनिव्हर्सिटीतून दुसऱ्या युनिव्हर्सिटीत जाण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम येतात. ते येऊ नये, पूर्ण युनिफॉर्म सिस्टीम लागू व्हावी, म्हणजे पूर्ण भारतात ही सिस्टीम लागू केलेली आहे. ती बाहेरच्या जगात जी सिस्टीम लागू आहे त्या स्टँडर्डला मीट करण्यासाठी ही सिस्टम लागू केली गेलेली आहे. त्याचे ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत आपण एक वन बाय वन समजून घेऊयात. द नेम इज चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम. चॉईस म्हणजे मुलांना खूप, तुमच्या स्टुडंटला खूप चॉईस देण्यात आलेला आहे. पूर्वी कसं व्हायचं की तुम्हाला जो A ग्रुप किंवा B ग्रुप काही ठराविक सब्जेक्ट, ठराविक विषय घ्यावे लागायचे. आता तसं नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने ठराविक विषय व्यतिरिक्त तुम्ही तुमचे विषय चूज करू शकतात. अलाउ द स्टुडंट टू स्टडी ॲज पर देअर प्रेफरन्स, सिक्वन्स, इंटरेस्ट अँड स्पीड. तुमचा प्रेफरन्स, तुमचा सब्जेक्ट इंटरेस्ट किंवा तुमचा लर्निंग कॅपेबिलिटी जशी असेल त्याप्रमाणे तुम्ही क्रेडिट्स अर्न करू शकता. जसं पूर्वी व्हायचं बघा, तुम्ही बातम्या ऐकल्या असेल कदाचित की ठराविक एका मुलाने 12 वर्षाच्या आतच PhD केली किंवा 13 वर्षाच्या आतच MSc केली. त्याप्रमाणे ही सिस्टीम लागू केलेली आहे. म्हणजे तुमचा स्पीड, तुमचा अभ्यास जर चांगला असेल तर तुम्ही त्या 6 सेमिस्टरचा कोर्स किंवा ते क्रेडिट्स तुम्ही लवकरसुद्धा अर्न करू शकता. स्टुडंट कॅन अचीव मोर दॅन रिक्वायर्ड क्रेडिट्स. ठराविक अभ्यासक्रमासाठी ठराविक क्रेडिट्स तुम्हाला घ्यावे लागतात, पण दॅट इज नॉट नेसेसरी हिअर. तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त क्रेडिट्स, त्याच्यापेक्षा जास्त ज्ञान अर्जित केलं तरी चालू शकतं. दॅट इज कॉल्ड ॲज चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम. स्टुडंट कॅन ऑप्ट फॉर द इंटरडिसिप्लिनरी ॲप्रोच टू लर्निंग. आता समजा तुम्ही BSc इलेक्ट्रॉनिक्स करत असाल तर तुम्ही
इंटरडिसिप्लिनरी ॲप्रोचने करू शकतात. समजा तुम्ही ए ग्रुपचे असेल तर बी ग्रुपचे पण काही सब्जेक्ट्स तुम्ही घेऊ शकतात फॉर कम्प्लिटिंग युअर क्रेडिट्स. जे BScला तुम्हाला क्रेडिट्स घ्यावे लागतात ठराविक, त्याचे काही क्रेडिट्स तुम्ही इतर सब्जेक्टकडून घेत असाल. जरी तुम्ही BSc करत असाल, समजा तुम्हाला वाटले की नाही मला हिस्ट्री शिकायचं आहे, तर तिथूनसुद्धा तो क्रेडिट्स तुम्ही घेऊ शकतात. इन्स्टिट्यूट टू इन्स्टिट्यूट हे तुम्हाला बघायला मिळेलच. CBCS system offers flexibility for the students to study at different times at different institutes to complete one course. That is called as mobility of the students. Credits earned at one institute can be transferred to another institute. आता पूर्वी कसं व्हायचं की तुम्ही ज्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं तिथेच तुमचा पूर्ण अभ्यासक्रम घ्यावा लागायचा किंवा करावा लागायचा. पण या सिस्टीममध्ये तसं नाही. तुम्ही ॲट ए टाईम ते क्रेडिट्स वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमधून अर्न करू शकता. समजा तुम्ही एखाद्या रुरल कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे, पण तुम्हाला असं वाटलं की नाही मला हा कोर्स IIT बॉम्बे, IIT मुंबई, IIT दिल्ली असं काहीतरी घ्यायचे असतील, तर तुम्ही तिथे रजिस्टर करून तुम्ही ते क्रेडिट्स घेऊ शकतात. आणि दॅट क्रेडिट्स कॅन बी ट्रान्सफर टू युअर इन्स्टिट्यूशन. ते क्रेडिट्स तुमचे ग्राह्य धरले जातात तुमच्या डिग्रीसाठी. हा सगळ्यात मोठा बेनिफिट तुम्हाला देण्यात आलेला आहे. समजा तुम्ही एखाद्या साध्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं, पण नाही तुम्हाला असं वाटलं की मला IISc बँगलोरमधून काही क्रेडिट्स घ्यायचे आहेत, तर तुम्ही ते घेऊ शकतात आणि ते क्रेडिट्स तुम्हाला तुमच्या मार्कशीटवर ट्रान्सफर केले जातात. स्टुडंट्स हॅव मोर स्कोप टू इन्हान्स देअर स्किल्स, टेकिंग अप प्रोजेक्ट्स, व्होकेशनल ट्रेनिंग इन्क्लुडिंग एंटरप्रेन्योरशिप. तुम्ही तुमच्या ॲबिलिटीनुसार, तुमच्या इंटरेस्टनुसार तुम्ही प्रोजेक्ट घेऊ शकतात, व्होकेशनल ट्रेनिंग घेऊ शकतात किंवा तुमचे स्किल इन्हान्स करू शकतात या CBCS सिस्टीममध्ये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिस्टीमचा मेन हेतू असा आहे की सिस्टीम सेंट्रिक जी पद्धत होती ती तुमची आता स्टुडंट सेंट्रिक एज्युकेशन केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त वाव देण्यात आलेला आहे. तुमचे स्किल, तुमची ॲबिलिटी, तुमचा इंटरेस्ट यानुसार तुम्ही क्रेडिट्स अर्न करू शकतात. आता आपण चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम पूर्णतः समजून घेऊया. हा 3 वर्षाचा कोर्स आहे. या 3 वर्षामध्ये तुम्हाला 140 क्रेडिट्स अर्न करायचे आहेत. जर तुम्ही 140 क्रेडिट्स अर्न केले देन यू आर एलिजिबल फॉर द सर्टिफिकेट ऑफ BSc इन एनी सब्जेक्ट, आयदर कॉम्प्युटर सायन्स ऑर A ग्रुप ऑर B ग्रुप. आता एक लक्ष द्या, ते 140 क्रेडिट्सपैकी तुम्हाला 132 क्रेडिट्स हे तुमच्या टीचिंग लर्निंग प्रोसेसमधून घ्यायचे आहेत. 132 क्रेडिट्स. आणि उरलेले 8 क्रेडिट्स ते तुमच्या इतर ॲक्टिव्हिटीमधून तुम्हाला कलेक्ट करायचे आहेत. त्याला आपण म्हणू हॉलिस्टिक डेव्हलपमेंट, म्हणजे ओव्हरऑल डेव्हलपमेंट. तुमच्या स्किलवरनं, तुमच्या इंटरेस्टवरनं ते तुम्हाला 8 क्रेडिट्स तुम्हाला स्वतःला अर्न करायचे आहेत. आणि हे 132 क्रेडिट्स जे आहेत ते रेग्युलर टीचिंग लर्निंग प्रोसेसमधून तुम्हाला घ्यायचे आहेत. आता ते 132 क्रेडिट्स बघा, 132 क्रेडिट्स तुम्हाला किती सेमिस्टरमध्ये घ्यायचे आहेत? 6 सेमिस्टर. म्हणजे 6 सेमिस्टर म्हणजे 3 वर्षामध्ये. म्हणजे ही पूर्णपणे तुम्हाला सेमिस्टर सिस्टीम लागू केलेली आहे. 132 क्रेडिट्स फॉर 6 सेमिस्टर. इट मीन्स दॅट 44 क्रेडिट्स अलॉटेड फॉर पर इयर अँड 22 क्रेडिट्स पर सेमिस्टर. म्हणजे प्रत्येक सेमिस्टरला तुम्हाला 22 क्रेडिट्स अर्न करायचे, प्रत्येक इयरला तुम्हाला 44 क्रेडिट्स अर्न करायचे. उरलेले जे ॲट आहेत ते मॅन्डेटरी आहेत, त्याच्याशिवाय तुम्हाला डिग्री भेटणार नाही. ते खूप महत्त्वाचे आहेत. त्यानंतर आपण शिकून घेऊ ते कोणते आहेत. तुमचा जो CGPA म्हणजे तुमची जे क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉईंट ॲव्हरेज असेल, तुमची जी ग्रेड असेल तुमच्या मार्कशीटवर दिसेल O, A+, ती ग्रेड तुमच्या 132 क्रेडिट्सवर मिळणार आहे. म्हणजे जी रेग्युलर टीचिंग लर्निंग प्रोसेस आहे त्याच्या अनुसरून तुम्हाला 132 क्रेडिट्स मिळतील किंवा त्याच्यावरून तुमची ग्रेड ठरेल. टीचर स्टुडंट इंटरॅक्शन इन 1 सेमिस्टर इज 15 weeks पर सेमिस्टर, 12 weeks फॉर द टीचिंग, 3 weeks फॉर द कंटिन्युअस इंटरनल असेसमेंट फॉर द theory courses, 14 weeks लॅब टीचिंग, 1 week फॉर कंटिन्युअस इंटरनल असेसमेंट वर्क म्हणजे इंटरनल फॉर द प्रॅक्टिकल कोर्सेस. आता 1 क्रेडिट म्हणजे इज इक्वॅलंट टू द 15 hours ऑफ टीचिंग. म्हणजे 1 क्रेडिट मिळण्यासाठी तुम्हाला 15 hours टीचिंग आवश्यक आहे. आता बघा आपण क्रेडिट सिस्टीम पूर्णपणे BSc समजून घ्या एका स्लाईडमध्ये. इकडे लक्ष द्या.
तुम्हाला BSc मध्ये 6 सेमिस्टर आहेत बघा, 1 2 3 4 5 अँड 6. पहिल्या 2 सेमिस्टर म्हणजे फर्स्ट इयरला तुम्हाला 4 सब्जेक्ट असतील. एक प्रिन्सिपल सब्जेक्ट, त्याला कोर सब्जेक्ट म्हणूया, आणि 3 इलेक्टिव्ह सब्जेक्ट. समजा तुम्ही ए ग्रुपमध्ये असाल तर फिजिक्स, केमिस्ट्री, इलेक्ट्रॉनिक्स, मॅथ्स, स्टॅट्स यापैकी कोणतेही 4 तुम्ही घेऊ शकतात. त्यातले हे 4 सब्जेक्ट. इथे महत्त्वाची गोष्ट आहे बघा, पूर्वी काय व्हायचं की तुमचा जो स्पेशल सब्जेक्ट असेल, BScचा स्पेशल सब्जेक्ट, तो तुम्हाला सेकंड इयरला घ्यावा लागायचा आणि तुम्ही फर्स्ट इयरला थोडा टाईमपास केला, थोडा कमी अभ्यास केला तरी चालून जायचं. पण आता तसं नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही ज्यावेळेस ॲडमिशन घ्याल त्याच वेळेस तुम्हाला प्रिन्सिपल, मेन सब्जेक्ट किंवा कोर सब्जेक्ट निवडावा लागेल, त्याच्यावर तुम्हाला फोकस करावे लागेल. कारण या प्रिन्सिपल कोर सब्जेक्ट, जो प्रिन्सिपल सब्जेक्ट त्याच्या 6ही सेमिस्टरचं पर्सेंटेज काढलं जाईल आणि त्याच्यावर तुम्हाला पुढच्या पॉसिबिलिटीज, पुढचे ॲडमिशन्स, पुढचे मार्किंग सिस्टीम तुम्हाला मिळत जाईल. त्याच्यावर तुमचे ॲडमिशन्स ठरले जातील, त्याच्यावर तुमचं स्कोरिंग ठरलं जाईल. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की ॲडमिशन घेतानाच किंवा घेतल्याच तुमचा जो प्रिन्सिपल सब्जेक्ट आहे, जो मेन सब्जेक्ट आहे, तो चॉईस करून घ्या, म्हणजे त्याच्यावर तुम्हाला लक्ष केंद्रित करता येईल. पूर्वी तसं नव्हतं. आता फर्स्ट सेमिस्टरपासून तुम्हाला मेन सब्जेक्ट ठरवून घ्यावे लागेल, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करावे लागेल. तर फर्स्ट इयरला तुम्हाला 4 सब्जेक्ट असेल, एक प्रिन्सिपल आणि 3 इलेक्टिव्ह. प्रत्येक सब्जेक्ट हा 5.5 क्रेडिट्सचा असेल. सेकंड सेमिस्टरला तुम्हाला एक सब्जेक्ट सोडून देता येईल इलेक्टिव्हपैकी आणि त्याच्याऐवजी 2 फाउंडेशन्स कोर्सेस ॲड केलेले आहेत. एक आहे इंग्लिश फॉर 2 क्रेडिट्स, दुसरा आहे एन्व्हायरमेंट फॉर 2 क्रेडिट्स. दोन्ही सेमिस्टरला तुम्हाला ते 2 सब्जेक्ट असेल, इंग्लिश आणि एन्व्हायरमेंट कंपल्सरी. दीज आर द कंपल्सरी कोर्सेस. 2 इलेक्टिव्ह, एक इलेक्टिव्ह तुम्हाला वगळता येईल आणि आपला प्रिन्सिपल कोर सब्जेक्ट. प्रत्येक सब्जेक्ट हा 6 क्रेडिट्स आहे. त्यानंतर येईल तुमचा TYला तुमची सेमिस्टर असेल 22 सेमिस्टरची. सो अशा प्रकारे तुम्हाला 140 क्रेडिट्स अर्न करावे लागतील. त्यातले 67 क्रेडिट्स फॉर द प्रिन्सिपल सब्जेक्ट, 57 क्रेडिट्स फॉर द इलेक्टिव्ह सब्जेक्ट्स अँड 16 क्रेडिट्स फॉर फाउंडेशन कोर्सेस लाईक लँग्वेज, एन्व्हायरमेंट आणि तुमचे जे मॅन्डेटरी 8 कोर्स असतील त्यापैकी. आता आपण फर्स्ट इयर BSc कशी असेल ते समजून घेऊया. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू. एकदा लक्षात आहे, मी इथे एक इलेक्ट्रॉनिक्स फॉर एक्झाम्पल सब्जेक्ट घेतलेला आहे. तुम्हाला FY BScला एक प्रिन्सिपल सब्जेक्ट आणि 3 इलेक्टिव्ह सब्जेक्ट असे 4 सब्जेक्ट असतील. 4 सब्जेक्ट या प्रकारे असेल. हा एका सब्जेक्टचं मी एक्झाम्पल दिलेलं आहे. असे तुम्हाला 4 सब्जेक्ट असतील. तर सेमिस्टर फर्स्टमध्ये तुम्हाला 2 थिअरी पेपर असेल आणि 1 प्रॅक्टिकल. म्हणजे 4 सब्जेक्टचे किती आले? 8 थिअरी पेपर आणि 4 प्रॅक्टिकल्स. लक्षात ठेवा, 8 थिअरी पेपर आणि 4 प्रॅक्टिकल्स. प्रत्येक थिअरी पेपर हा 2-2 क्रेडिट्स असेल आणि प्रॅक्टिकल 1.5 क्रेडिट्स असेल. तुम्हाला प्रत्येक थिअरीसाठी 3-3 लेक्चर अलॉट केलेले आहे आणि प्रॅक्टिकलला 3 hours 15 minutes या प्रकारे अलॉट केलेले आहे. एक लक्षात द्या, तुमच्या इंटरनल ॲसेसमेंट जे होईल ते 15 मार्क्सचं असेल फॉर ईच सब्जेक्ट. तुम्हाला प्रॅक्टिकल किंवा थिअरी इंटरनल ॲसेसमेंटला किती मार्क्स आहेत? 15 मार्क्स. आणि तुमची जी युनिव्हर्सिटी एक्झाम होईल ती 35 मार्क्सची होईल. प्रत्येक सब्जेक्टसाठी तुमचे 35 मार्क्सची इंटरनल होईल. अशी टोटल एका पेपरसाठी तुम्हाला 50 मार्क्सची एक्झाम द्यावी लागेल. 15 मार्क्स फॉर इंटरनल अँड युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन इज फॉर 35, टोटल 50 मार्क्स. म्हणजे हे झालं एका सब्जेक्टचं. असे तुम्हाला 4 सब्जेक्ट असेल. सेकंड सेमिस्टरला पण सेम असे तुम्हाला 4 सब्जेक्ट असेल. 4 सब्जेक्टचे 8 थिअरी पेपर, 4 प्रॅक्टिकल पेपर, इंटरनल असेसमेंट 15 मार्क्स, युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन 35 मार्क्स अँड टोटल मार्क्स विल बी कॅल्क्युलेटेड अमॉंग द 50 मार्क्स. सॉरी friends, if you like this video, just share with your friends who are
going to get admission into BSc, either in A group, B group or computer science. If you like this video, just click on like and subscribe my channel. Now we'll see SYBSc. SYBSc मध्ये तुम्ही एक इलेक्टिव्ह कोर्स ड्रॉप करू शकता. So there will be one core course, 2 elective courses and 2 courses which are called as ability enhanced compulsory courses. These courses are compulsory. One is language and one is environment. For each semester there will be language for 2 credits and environment for 2 credits, that is for 3rd semester as well as 4th semester. So there will be 3 subjects, main 3 subjects. One is core course and 2 elective courses. So out of 3 elective courses, one you can drop. So there will be 1 core course and 2 elective courses. So pattern will be again same. Each paper, each course contains 2 theory papers and 1 practical. Theory paper is for 2 credits. Each theory paper is for 2 credits and practical is for 1.5 credits. So there will be 3 theory lectures for each theory paper and practical will be of 3.15 hours. For evaluation, there will be continuous assessment for 15 marks and university examination of 35 marks. Total there will be 50 marks for evaluation. म्हणजे तुम्हाला 15 मार्क्स हे इंटरनल एक्झामिनेशन मधून आणि 35 मार्क्स तुमची युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन, दॅट इज रिटन एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड आणि तुमच्या 50 मार्क्सपैकी तुम्हाला मार्क्स दिले जातील. सेम फॉर दिस एन्व्हायरमेंट ॲज वेल ॲज लँग्वेज. तुमचे 15 मार्क फॉर कंटिन्युअस असेसमेंट, इंटरनल एक्झामिनेशन आणि युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन तुमची 35 मार्क्सची असेल. या प्रकारे तुम्हाला SYBSc असेल. 1 कोर कोर्स, 2 इलेक्टिव्ह कोर्सेस प्लस 2 ॲबिलिटी इन्हान्स्ड कंपल्सरी कोर्सेस. इथे लँग्वेज तुम्ही कोणती घेऊ शकतात, जी तो अवेलेबल असेल तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये, मराठी, हिंदी, इंग्लिश वगैरे वगैरे. आता आपण TYBScचं बघूया. TYBScला तुम्हाला टोटल 6 कोर्सेस असतील. त्यातले टोटल तुम्हाला 6 थिअरी कोर्सेस असतील आणि 3 प्रॅक्टिकल कोर्सेस असतील. असे 9 कोर्सेस रेग्युलर आणि 2 कोर्सेस दॅट इज कॉल्ड ॲज स्किल्स इन्हान्समेंट कोर्सेस दॅट कंटेन्स थिअरी ॲज वेल ॲज प्रॅक्टिकल. सो skill enhancement courses, that is value based or skill based knowledge should contain theory and lab or hands-on training or field work. Purpose to this provide life skill hands-on mode to increase the employability. म्हणजे तुम्हाला इथे hands-on training मिळेल किंवा लॅब वर्क असेल किंवा फील्ड वर्क असेल to provide the life skills as well as to increase the employability. These courses will be theory as well as practicals for 2 credits. There will be 2 courses. Regular there are 6 theory papers and 3 practical papers. Each paper will be for 2 credits. So again internal assessment for 15 marks and university examination for 35 marks. So there will be each course for 50 marks. तुम्हाला प्रत्येक पेपर हा 50 मार्क्स असेल. 15 फॉर इंटरनल अँड 35 फॉर युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन, दॅट इज कॉल्ड ॲज एक्सटर्नल एक्झामिनेशन. म्हणजे तुम्हाला टोटल बघा किती कोर्सेस असेल, 6 + 3 दॅट इज 9 + 2. सो देर विल बी 11 पेपर्स इन TYBSc 5th semester. Now we'll see for 6th semester, that is TYBSc again pattern will be same. 6 theory courses, 3 practical courses. These courses are called a discipline specific elective course. So one core course, that is principal course, will be there
according to that core course or principal course, that course is classified into some subjects, divided into some subjects, that is called as discipline specific elective courses. And there will be additional 2 courses that is called as skill enhancement courses, that contains theory as well as practical. Each paper is for 2 credits. So in this way pattern will be there for the BSc. Now we will see examination system. This is the main part for that student should concern. See here, all this BSc is semester wise. So semester wise examination for each course including the practical course. So in this system, practicals are also semester wise. So there will be 70% for university examination and 30% is for continuous internal assessment. So for continuous internal assessment, that is called as internal examination. So minimum 2 test paper per course per semester should be there. So that depends upon the teacher as well as you, how much marks, how many examinations will be there, internal examinations, that depends upon your ability also. So for one written examinations there will be 10 marks and one from set of assessment mentioned in the guidelines. त्या गाईडलाईन्समध्ये ज्या ज्या प्रकारच्या इंटरनल असेसमेंट असेल ते तुम्ही घेऊ शकतात किंवा ॲज पर टीचर इन्स्टिट्यूट ते ऑर्गनाईज करू शकतात. तुम्हाला असं वाटलं तुम्हाला वायवा चांगली जात असेल तर वायवा द्या, सेमिनार, ग्रुप डिस्कशन, फील्ड व्हिजिट, सर्वे असाइनमेंट या प्रकारे तुम्ही देऊ शकतात. दॅट डिपेंड्स अपॉन द टीचर ॲज वेल एज यू ऑल्सो. Course of 4 credits will be evaluated for 100 marks. But in BSc there is no any course which is for 4 credits. 3 credits for 75 marks, 2 and 1.5 credits for 15 marks. This is your BSc. So all papers are either 2 credits, either for 2 credits or for 1.5 credits, that is for 50 marks. Now minimum passing requires 40% marks. म्हणजे तुम्हाला इंटरनलसाठी 15 पैकी 6 मार्क्स मिळायला पाहिजे पासिंगसाठी आणि एक्सटर्नलसाठी 35 पैकी 14 ॲटलिस्ट तुम्हाला मिळायला पाहिजे. मित्रांनो इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. आत्तापर्यंत काय व्हायचं की तुम्हाला इंटरनलला मार्क्स कमी दिले असेल किंवा कमी मिळाले असेल तरी तुम्ही एक्सटर्नलला आउट ऑफ 100 तुम्ही 40% जर मिळवले तरी तुम्ही देखील पास होत असायचे. पण आता इथे तसं नाही. इथे तुम्हाला सेपरेट पासिंग इज मस्ट. म्हणजे तुम्हाला इंटरनल पण पास व्हायचे आहे आणि एक्सटर्नलसुद्धा पास व्हायची आहे. इफ यू फेल इन इंटरनल युअर रिझल्ट विल बी फेल. इफ यू फेल इन एक्सटर्नल युअर रिझल्ट विल बी फेल इवन दो you scored more than 50% which is minimum requirement of the passing. Then also if you are failed in internal or external your result will be failed. So this is very important. You have to pass internal as well as external examination. This is the main point. तुम्हाला दोघांमध्ये पण सेपरेट पास व्हायचं आहे. आता तुम्हाला सगळ्यात आवडता विषय किंवा नसेलही पण तो आहे ATKT रूल्स. बघा ATKT रूल्स बघा. आता तुम्हाला मिनिमम 70% मीन्स 31 क्रेडिट्स यू हॅव टू अर्न फॉर द गेटिंग ॲडमिशन इन सेकंड इयर. तुम्हाला जर सेकंड इयरला जायचं असेल तर कमीत कमी 70% क्रेडिट्स म्हणजे 44च्या 31%. 44चे किती होतं ते 31 क्रेडिट्स. तुम्हाला कमीत कमी 31 क्रेडिट्स मिळायला पाहिजे तर तुम्ही सेकंड इयरमध्ये जाऊ शकतात. तुम्हाला जर थर्ड इयरला जायचं असेल तर पहिल्या इयरचे म्हणजे फर्स्ट इयरचे 44 क्रेडिट्स तर घ्यायचेच पण सेकंड इयरच्या 44 क्रेडिटपैकी 22 क्रेडिटसुद्धा मिळाले पाहिजे. सो फर्स्ट इयर यू नीड टू पास कम्प्लिटली अँड 50% ऑफ द सेकंड इयर must be completed to get admission into third year. This slide is very important. You should remember it. Then now we will see the mandatory courses.
A student has to complete 8 credits in the 3 year of BSc program. तुमचे जे 8 मॅन्डेटरी कोर्सेस आहेत ते तुम्हाला 3 वर्षात मिळवायचे आहेत. असं नाही की फक्त TYला किंवा SYला किंवा FYला मिळवायचे आहेत. ते पूर्ण तुमच्या 3 वर्षात तुम्हाला हे 8 मॅन्डेटरी कोर्सेस अर्न करायचे आहेत. In addition to this compulsory courses, that is 132, the student has to earn additional 8 credits from following 9 groups by taking, participating or conducting respective activities. म्हणजे तुम्हाला डिग्रीसाठी तुमची जो CGPA ठरेल, तुमची जी ग्रेड ठरेल ती या 132 क्रेडिट्सवर ठरेल. दॅट इज अ पार्ट ऑफ टीचिंग अँड लर्निंग प्रोसेस. पण तुम्हाला ॲडिशनल 8 मॅन्डेटरी कोर्सेस घ्यायचे आहेत, अर्न करायचे आहेत की जेणेकरून तुमची डिग्री कंप्लीट होईल. लक्षात ठेवा तुमची BSc ही 132 प्लस 8 क्रेडिट दॅट विल बी 140 क्रेडिटचे आहे. याच्यापैकी कोणतंही तुम्ही मिस कराल तर तुमचा रिझल्ट हा फेल येणार आहे. म्हणजे टीचिंग लर्निंगचे तुमचे 132 क्रेडिट्स ॲज वेल ॲज 8 ॲडिशनल क्रेडिट्स तुम्हाला घ्यायचे आहेत. आता बघा ते 9 ग्रुप्स कोणकोणते. The courses in group first are compulsory. त्या 9 ग्रुप्सपैकी पहिला ग्रुप हा कंपल्सरी आहे. त्याच्यातून तुम्हाला 2 क्रेडिट्स घ्यायचेच आहेत. स्टुडंट कॅन अर्न मॅक्सिमम 4 क्रेडिट्स फ्रॉम अन इंडिव्हिज्युअल ग्रुप फ्रॉम ग्रुप 2 टू ग्रुप 9. तुम्हाला 8 क्रेडिट घ्यायचे आहेत. पहिला ग्रुप तर कंपल्सरी, त्या ग्रुपमध्ये तुम्हाला किती भेटतील 2 क्रेडिट्स. उरलेल्या ग्रुप 2 टू ग्रुप 9 यू हॅव टू गेट रिमेनिंग 6 क्रेडिट्स. पण एक लक्षात ठेवा 6 क्रेडिट्स घेताना एका ग्रुपमधले 4पेक्षा अधिक क्रेडिट्स नको आहेत. म्हणजे तुम्हाला मिनिमम 2 ग्रुपमधून 6 क्रेडिट्स घ्यायचे आहेत, एकाच ग्रुपमधून नाही. These extra credits will not be considered for GPA calculation. However, these are mandatory for the completion and award of BSc degree. All of you understand? So, तुमची जी ग्रेड ठरेल, whatever the grade will be there, that is not depends upon these additional 8 credits. That depends on only 132 credits. पण तुम्हाला हे 8 क्रेडिट्स कंपल्सरी अर्न करायचेच आहेत. दॅट इज नेसेसरी फॉर कम्प्लिशन ऑफ युअर BSc डिग्री. आता आपण ते 9 ग्रुप बघूया कोणकोणते आहेत. ग्रुप फर्स्ट दॅट इज फॉर फिजिकल एज्युकेशन ॲट FY BSc सेमिस्टर फर्स्ट 1 क्रेडिट. म्हणजे इथं कंपल्सरी तुम्हाला दिलेले बघा. यू हॅव टू अर्न 1 क्रेडिट ॲट फर्स्ट सेमिस्टर ऑफ FY BSc दॅट इज फॉर फिजिकल एज्युकेशन. सिमिलरली in second semester also you have to earn 1 credit from physical education at FY BSc second semester. म्हणजे तुमचा पहिला ग्रुप तर कंपल्सरी आहे आणि दोन्ही क्रेडिट्स तुम्हाला कशातून घ्यायचे आहेत, फिजिकल एज्युकेशन. ग्रुप फर्स्ट इज कंपल्सरी फॉर ऑल स्टुडंट ॲज स्टेटेड अबोव. तुम्हाला हे 2 क्रेडिट्स कंपल्सरी घ्यायचेच आहेत, ते पण FY BSc मध्येच. म्हणजे ॲडमिशन घेतल्या तुम्हाला जो इन्स्टिट्यूटचा फिजिकल डायरेक्टर असेल किंवा स्पोर्ट्सचे टीचर असेल त्यांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करून तुमचं नाव नोंदणी करून तुमची प्रेझेंटी, तुम्हाला त्याचे थेअरी ॲज वेल ॲज लेक्चर्स किंवा त्याचे प्रॅक्टिकल्स किंवा तुम्हाला खेळावं लागेल ग्राउंड ॲज वेल ॲज थेअरी तुम्हाला करून हा एक क्रेडिट प्रत्येक सेमिस्टरला घ्यायचा आहे, पहिल्या सेमिस्टरला आणि दुसऱ्या सेमिस्टरला सुद्धा. आता उरलेले 9 ग्रुप आपण बघूया वन बाय वन. ग्रुप सेकंड स्पोर्ट रिप्रेझेंटेशन ॲट कॉलेज लेवल, तर तुम्हाला 1 क्रेडिट भेटेल. इफ युअर रिप्रेझेंटेशन इज ॲट युनिव्हर्सिटी ऑर स्टेट लेवल देन यू विल गेट 2 क्रेडिट्स. तुम्ही स्पोर्ट्स पर्सन असाल, तुम्ही चांगले स्पोर्ट्स करत असाल, तुम्ही कॉलेज लेवलला रिप्रेझेंट केलं असेल तर तुम्हाला 1 क्रेडिट भेटतील. आणि तुम्ही युनिव्हर्सिटी ॲज वेल ॲज स्टेट लेवल जर खेळलेलं असाल तर तुम्हाला 2 क्रेडिट्स मिळतील. ग्रुप 3 नॅशनल सोशल सर्व्हिस स्कीम दॅट इज कॉल्ड ॲज NSS. तुम्ही जर कॅम्प केला असेल देन यू विल गेट 1 क्रेडिट. लक्षात घ्या, फक्त तुम्ही NSSचं सहभागी नसायला हवं तर तुम्ही कॅम्पमध्ये पार्टिसिपेट केला असेल तरच तुम्हाला 1 क्रेडिट भेटेल. सिमिलरली NCC नॅशनल कॅडेट कोर
NCC विथ पार्टिसिपेशन इन ॲन्युअल कॅम्प. तुम्हाला इथे परत ॲन्युअल कॅम्पला 1 क्रेडिट दिलेलं आहे, फक्त पार्टिसिपेशनला नाही. तर तुम्ही कॅम्प पण करायला पाहिजे, तर तुम्हाला 1 क्रेडिट भेटेल. जर तुम्ही B सर्टिफिकेट किंवा C सर्टिफिकेट मिळालेलं असेल तर तुम्हाला 2 क्रेडिट भेटेल. इफ यू आर द पार्टिसिपेंट ऑफ रिपब्लिक डे परेड ॲट दिल्ली देन यू विल गेट 4 क्रेडिट्स. म्हणजे तुम्ही जर NSS किंवा NCC थ्रू जर रिपब्लिक डे परेडमध्ये सहभागी झाले असाल दिल्लीमध्ये, तर तुम्हाला 4 क्रेडिट्स दिले जातील. ग्रुप 4मध्ये आहे आविष्कार पार्टिसिपेशन, एक्सटेन्शन पार्टिसिपेशन, एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, कल्चरल ॲक्टिव्हिटी पार्टिसिपेशन, देन यू विल गेट 1 क्रेडिट. आविष्कार हे एक रिसर्च कॉम्पिटिशन आहे. तुम्ही समजा सायन्सचे स्टुडंट असाल तर रिसर्च हा एक पार्ट त्याचा आहे. जर तुम्ही काही शोध लावला असेल, काही रिसर्च केला असेल तुमच्या फील्डमध्ये, तर एक कॉम्पिटिशन असते युनिव्हर्सिटी लेवलवर, स्टेट लेवलवर ॲक्च्युली असते, त्याला म्हणतात आविष्कार. तुम्ही त्याच्यात पार्टिसिपेट केला तर तुम्हाला 1 क्रेडिट भेटेल. तुमच्या शिक्षणाचा, तुम्ही जे एज्युकेशन घेतात त्याचा उपयोग तुम्ही समाजासाठी काय करतात त्याला म्हणतात एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी. म्हणजे तुमचं शिक्षण तुम्ही समाजापर्यंत कसं घेऊन जातात, कोणते वेज वापरतात, ते जर तुम्ही चांगलं केलं देन यू विल गेट 1 क्रेडिट. तुम्ही वर्षात BScमध्ये जर काही ॲन्युअल फंक्शन असतील, काही गॅदरिंग्ज असतील, तर तिथे जर तुम्ही पार्टिसिपेट केलं असेल तर तुम्हाला 1 क्रेडिट भेटेल. म्हणजे आविष्कार, एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी आणि कल्चरल ॲक्टिव्हिटी असं काही जर केलं तुम्हाला 1 क्रेडिट भेटेल. समजा तुमचा जो रिसर्च प्रोजेक्ट असेल आविष्कार, तो जर युनिव्हर्सिटी लेवलला सिलेक्ट झाला तर मात्र तुम्हाला 2 क्रेडिट भेटतील. तसेच तुम्ही जर आविष्कार स्पर्धेचे जर विनर झालात स्टेट लेवलवर तर तुम्हाला 4 क्रेडिट्स मिळतील. ग्रुप 5मध्ये काय येईल, रिसर्च पेपर प्रेझेंटेशन ॲट स्टेट अँड नॅशनल लेवल 1 क्रेडिट. इफ युअर रिसर्च पेपर प्रेझेंटेशन ॲट इंटरनॅशनल लेवल देन यू विल गेट 2 क्रेडिट्स. रिसर्च पेपर म्हणजे that is a scientific document. whatever you are going to do a research, तुम्ही जो काय रिसर्च करणार आहात किंवा करायला हवा जर केला असेल तर त्याचा एक सायंटिफिक डॉक्युमेंट तुम्ही तयार कराल आणि ते एखाद्या जर्नलमध्ये पब्लिश केलं असेल किंवा एखाद्या कॉन्फरन्समध्ये पब्लिश केलं असेल किंवा प्रेझेंट केलं असेल, दॅट मे बी स्टेट लेवल, नॅशनल लेवल किंवा इंटरनॅशनल लेवल, त्याप्रमाणे तुम्हाला क्रेडिट्स मिळतील. समजा तुम्ही स्टेट लेवलवर किंवा नॅशनल लेवलवर असाल तर तुम्हाला 1 क्रेडिट मिळेल. जर तुमचा रिसर्च पेपर तुम्ही इंटरनॅशनल लेवलवर प्रसिद्ध केलात, पब्लिश केलात, देन यू विल गेट 2 क्रेडिट्स. ॲज वी आर द सायन्स स्टुडंट, society, UGC, university, our teachers, our institution expects us the research. Whatever the new things we are learning that should be applicable to the society. तुम्ही काहीतरी नवीन शोध लावू शकतात, that is beneficial for the society as well as institution. आणि त्याचं तुम्ही जे सायंटिफिक डॉक्युमेंट तयार कराल त्याला म्हणतात रिसर्च पेपर. तर तुम्ही ज्यावेळेस ॲडमिशन घ्याल, तुमच्या टीचरशी ओळख करा, टीचरशी बोला या विषयावर की मला रिसर्च करायचा आहे, त्यांच्याकडून गायडन्स घ्या. तुम्हाला टीचर्स खूप गायडन्स करतील, त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या. थोडंसं रीडिंग पण वाढवा की जेणेकरून तुम्हाला रिसर्च काय आहे, रिसर्च पेपर काय आहे किंवा आविष्कारमध्ये कसे प्रोजेक्ट चालतात, प्रोजेक्ट कशाला म्हणतात याची माहिती मिळेल. ग्रुप 6मध्ये आहे पार्टिसिपेशन इन समर स्कूल प्रोग्राम, शॉर्ट टर्म कोर्सेस नॉट लेस दॅन 1 वीक ड्युरेशन दॅट गिव्ज यू 3 क्रेडिट्स. वेगवेगळे इन्स्टिट्यूशन असेल, वेगवेगळे कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज, रिसर्च इन्स्टिट्यूट्स, ॲकॅडमिक इन्स्टिट्यूट्स हे समर स्कूल काही प्रोग्राम चालवत असतात, काही शॉर्ट टर्म कोर्सेस ऑर्गनाईज करत असाल. इफ यू आर पार्टिसिपेटिंग इन दॅट कोर्सेस देन यू कॅन गेट 3 क्रेडिट्स. त्याचं ते ऑनलाईन सर्टिफिकेट, समजा तुम्ही ऑनलाईन कोर्स केला असेल तर तुम्हाला ऑनलाईन सर्टिफिकेट देतील. समजा तुम्ही फिजिकल तिथे गेलाच असेल तर तुम्हाला ते सर्टिफिकेट देईल त्या कोर्सचं. तुमचा मे बी सब्जेक्ट
सब्जेक्टचा असेल किंवा नसेल तरी चालेल, पण ती ड्युरेशन 1 वीकपेक्षा कमी नको आहे. 1 वीकपेक्षा कमी असेल तर काय फायदा नाही. मे बी 1 वीक ऑर मोर दॅन 1 वीक. सो यू विल गेट 3 क्रेडिट्स. ग्रुप 7मध्ये आहे सायंटिफिक सर्वे, सोशल सर्वे. म्हणजे तुम्ही काही सायंटिफिक सर्वे केला असाल, सोशल सर्वे केला असेल. रिसेंटली म्हणायला गेलं तर तुमच्या गावामध्ये, तुमच्या विलेजमध्ये, तुमच्या शहरामध्ये किती एस-सी स्टुडंट्स आहे, किती गरीब आहेत, किती श्रीमंत आहेत, याचा काही सर्वे असेल. किंवा तुम्ही काही बॉटनिकल सर्वे केला, काही तुम्ही स्पेसिस, झुलॉजिकल स्पेसिसचा सर्वे केला असेल, किंवा तुमच्याकडे करोनाचा झालेला प्रभाव असेल, असं काहीतरी सोशल सर्वे केला, तो ठराविक किंवा डिझायर्ड ऑथॉरिटीजकडून सर्टिफाय करून घेतला असेल तर तुम्हाला 2 क्रेडिट्स मिळतील. समजा तुमचा विषय बॉटनी असेल तर एखाद्या ठराविक जंगलामध्ये, एखाद्या विलेजमध्ये ठराविक स्पेसिस, झाडांच्या स्पेसिस कोणकोणत्या आहेत, प्लांटच्या स्पेसिस कोणकोणत्या आहेत, असं काहीतरी सर्वे केला असेल. वेगवेगळे सर्वे वेगवेगळ्या ठिकाणी पब्लिश होत असतात. त्यापैकी तुम्हाला एखादा विषय निवडून तुम्ही जर केला सर्वे तर तुम्हाला 2 क्रेडिट्स मिळतील. ग्रुप 8मध्ये आहे फील्ड व्हिजिट, स्टडी टूर्स, इंडस्ट्रियल व्हिजिट, पार्टिसिपेट इन करिक्युलर or co-curricular competition. While doing the BSc, if you are going for study tours, industrial visits or participation in curricular as well as co-curricular competitions. Curricular means related to subjects and co-curricular means supplement to the subjects, not actually related to the subjects. That is called as co-curricular कॉम्पिटिशन. असं काहीतरी तुम्ही भाग घेतला असेल तर तुम्हाला 1 क्रेडिट भेटेल. जशा बॉटनीच्या ट्रिप जातात, झुलॉजीच्या ट्रिप जातात, केमिस्ट्रीच्या इंडस्ट्रियल टूर जातात, इंडस्ट्रियल व्हिजिट जातात, तिथे जर तुम्ही पार्टिसिपेट केलं तर तुम्हाला 1 क्रेडिट मिळेल. ग्रुप 9मध्ये बघा. सो ऑनलाईन सर्टिफिकेट कोर्सेस, मूक म्हणजे मासिव ओपन ऑनलाईन कोर्सेस. सो सिमिलर लाईक ऑनलाईन सर्टिफिकेट कोर्सेस. करिअर ॲडव्हान्समेंट्स कोर्सेस अप टू 4 क्रेडिट्स. जर तुम्ही असे काही ऑनलाईन कोर्सेस केले असाल, मासिव ओपन ऑनलाईन कोर्सेस, करिअर ॲडव्हान्समेंट कोर्सेस म्हणजे रिलेटेड टू द सब्जेक्ट किंवा सब्जेक्टच्या व्यतिरिक्त. समजा तुम्ही केमिस्ट्री स्टुडंट असाल पण तुम्हाला बायोलॉजीचा कोर्स करावा वाटला, करू शकता, नो प्रॉब्लेम. समजा तुम्ही बायोलॉजी स्टुडंट असाल पण तुम्हाला मॅथ्सचं काही करावंसं वाटेल, तुम्ही करू शकता. जे काही ऑनलाईन कोर्सेस असतात, सध्या ऑनलाईनचा जमाना चालू आहे, ऑनलाईन खूप सारे कोर्सेस चालू असतात. तुम्ही समजा साध्या रुरल कॉलेजला ॲडमिशन घेतलं असेल पण समजा IIT दिल्ली किंवा IISc बँगलोर किंवा IIT मुंबई असे काही ऑनलाईन कोर्सेस रन करतात. तुम्ही जर तिथे पार्टिसिपेट केलं, त्यांच्या वेगवेगळ्या टेस्ट, त्यांचा सिलेबस तुम्ही जर व्यवस्थित फॉलो केला आणि तिथं तुम्ही जर ऑनलाईन सर्टिफिकेट घेतलं, दॅट सर्टिफिकेट, दॅट कोर्स शुड नॉट बी लेस दॅन 4 क्रेडिट्स. तर तुम्हाला 4 क्रेडिट्स मिळतील. 1 क्रेडिट इज फॉर 10 hours ऑफ टीचिंग लर्निंग ऑनलाईन. हे काही मी 2 लिंक्स दिल्यात, NPTEL आणि स्वयं. स्वयं इज अ व्हेरी गुड प्लॅटफॉर्म फॉर द ऑनलाईन कोर्सेस. फॉर व्हेरियस कोर्सेस तुम्ही जा त्या साईटवर, तुम्हाला खूप सारे कोर्सेस दिसतील रिलेटेड टू युअर सब्जेक्ट, रिलेटेड टू युअर स्ट्रीम आणि तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही तुम्ही कोर्स करू शकतात. सब्जेक्टचा केला तर चांगलंच, पण कोणताही करू शकतात. असा कोर्स करा की ज्याला 4 क्रेडिट्स असेल तर तुम्ही डायरेक्टली 4 क्रेडिट्स घ्याल. मित्रांनो, हे 9 ग्रुप लक्षात ठेवा, त्याप्रमाणे ॲक्ट व्हा. कारण हे 8 कोर्सेस तुम्हाला 3 वर्षात अर्न करायचे. 2 तर फर्स्ट इयरला कंपल्सरी आहेत, बाकीचे 6 तुम्हाला ह्या 8 ग्रुपमधून घ्यायचे आहेत. ग्रुप नंबर 8 टू ग्रुप नंबर 9. लक्षात ठेवा, in each group you can get maximum 4 credits. So you had to get these 6 credits from at least 2 groups. हे ग्रुप्स लक्षात ठेवा. आणि लक्षात ठेवा काय की तुम्हाला हे 8 क्रेडिट्स घ्यायचेच आहेत. तिथे कोणताही टीचर तुमच्याकडे लक्ष देणार नाही, हे सगळं तुम्हालाच लक्षात ठेवावं लागेल आणि तुम्हालाच त्याची इन्फॉर्मेशन तुमच्या एक्झामिनेशन सेंटरला द्यावी लागेल. माझं सजेशन आहे, प्रत्येकाने सध्या करोनाचा पॅटर्न चालू आहे, त्याच्यामुळे ऑनलाईन टीचिंगवर खूप भर दिलेला आहे. एव्हरी इन्स्टिट्यूट
carrying out the online courses. Just register for at least one courses, you can get 4 credits. You can get more credits. तुम्हाला CBCSचा फायदा तर सांगितलंच. You can earn more than 140 credits also. If you want to enhance your knowledge, your skills, you can register for the various courses. आता एक्झामिनेशनबद्दल कोर्स कम्प्लिशन तुमचा कसं असेल बघा. A student who earns 140 credits shall be considered to have completed requirement of BSc degree program, and CGPA will be calculated for such students on the basis of only 132 credits. तुमचा जो CGPA तुमची जी ग्रेड कॅल्क्युलेट होईल ती तुमच्या 132 क्रेडिट्सवरच कॅल्क्युलेट होईल. उरलेल्या 8 मॅन्डेटरी कोर्सेसवर कॅल्क्युलेट होणार नाही. The following percentage to grade and grade points is given in this table. The following percentage to grade points is given in table number 3. This is the table number 3. तुम्हाला जेवढे मार्क्स जेवढे पर्सेंटेज तुमचे पडतील, तुमचे पर्सेंटेज असेल 50 मार्क्सपैकी एवढे काहीतरी, त्यानुसार तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टमध्ये ग्रेड देण्यात येतील. आउटस्टँडिंग, एक्सेलन्स, A+, A, B+, B, C, D, F, AB. हां, एक गोष्ट तर विसरलोच मी सांगायची. जी तुमची पद्धत आहे CBCS पद्धत, त्यामध्ये तुम्हाला फेल असं मार्कशीटवर लिहून येणार नाही. त्याऐवजी एकदम गोड ग्रेड भेटेल. त्या ग्रेडचं नाव आहे F. त्याच्यामुळे Fला मिळवायचं नाही हे लक्षात ठेवा. तुम्ही O मिळवा, A+ मिळवा किंवा A मिळवा, पण A ग्रेड घेऊ नका, लक्षात ठेवा. जर तुम्ही ॲबसेंट असाल तर तुमच्या मार्कशीटवर AB येईल. इथे तुमच्या CGPA आणि तुमची जी टोटल ग्रेड मार्कशीटवर येईल. जसं आपलं 70%, 80%, 90% त्याप्रमाणे. जर तुमचा CGPA हा 9.5 किंवा मोर दॅन 9.5 असेल तर आउटस्टँडिंग, दॅट इज O ग्रेड. या प्रकारे तुमचा ग्रेड हा पॉईंट टेबल युनिव्हर्सिटीचं काम आहे. युनिव्हर्सिटी देईलच तुम्हाला, पण तुम्हाला माहीत पाहिजे की तुमचा CGPA मस्ट बी मोर दॅन 9.5, म्हणजे तुमचा जी ग्रेड भेटेल BScला तुमची आउटस्टँडिंग असेल, O असेल. चांगली ग्रेड घेण्याचा प्रयत्न करा. बेस्ट ऑफ लक फॉर यू. हे काही कॅल्क्युलेशन आहे, हे तुमच्या कामाचे नाहीत, तर एक लक्षात असू तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकतात. युनिव्हर्सिटी तुमचे पर्सेंटेज कसे कॅल्क्युलेट करते हे कॅल्क्युलेशन आहे, तुमच्या रूल्समध्ये पण अवेलेबल आहे, भेटेल तुम्हाला. फायनली आय would like to acknowledge Savitribai Phule Pune University Pune, because all these rules and regulations are given by this Savitribai Phule Pune University Pune. Then I specially thanks to Professor S.D. Dhole, Chairman UG and PG Rules and Regulation Committee SPPU Pune, Professor A.D. Shaligram, Dean Faculty of Science and Technology SPPU Pune. मित्रांनो, हे रूल्स अँड रेग्युलेशन्स सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे S.D. ढोले सर आणि A.D. शालिग्राम सर यांनी बनवलेले आहेत. मी जस्ट तुम्हाला माहितीच तर हे प्रेझेंटेशन बनवलेलं आहे. तुम्ही इथपर्यंत आलात, ऐकलत, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स. थँक्यू so much for watching this video. Thank you so much.